Hello everyone. So we all know that there is unit test 1 lined up mostly in the first week of September 2025, and you all need to be prepared. And I must tell you very important thing before I start and begin with this video is that you need to score 30 on 30 in all unit tests that will be conducted, maybe the first unit test or maybe the second unit test. It is because out of 30 marks, if you score 30 on 30 in both the unit tests, your average of both the tests will be 30. So in order to pass in that particular subject like mathematics and English, you need to simply score 10 out of 70 in board examination. And that's why it is very important. So for them who want to score maximum marks, for them also it is very necessary to score 30 on 30 in both the unit tests. And the people who feel that mathematics or English or maybe science it is a little tough for them to pass, then they need to make sure that they score maximum marks in unit test 1 and unit test 2. Treat it as a board examination. It is because all these marks will be taken into consideration in final score. So to begin with, unit test of communication skills in bracket English course code 311303 will be given in this particular video. The syllabus will be given, the sample will be given, and besides that there are answers also. So you will come to know that what is expected when you write the answers. तुम्हाला यामध्ये सिलेबसही मी सांगणार आहे, त्यामध्ये फॉर्मॅटही सांगणार आहे, त्याचप्रमाणे आन्सर सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला काय अपेक्षा आहे तुमच्याकडनं लिहिण्याची, आन्सर्स कसे लिहिण्याची अपेक्षा आहे हे पण तुम्हाला यातनं कळेल. प्लस मी तुम्हाला जसं सांगितलं की 30 पैकी 30 दोन्ही युनिट टेस्टमध्ये जर का तुम्ही स्कोअर केले तर तुमचं ॲव्हरेज शेवटी 30 होणार आहे आणि तुम्हाला पासिंगसाठी फायनल बोर्ड एक्झाममध्ये 70 पैकी फक्त 10 मार्कांची आवश्यकता असते. आणि ज्या विद्यार्थ्यांना मॅक्सिमम स्कोअर करायचं असेल त्यांच्यासाठी पण युनिट टेस्टमध्ये 30 पैकी 30 मिळवणं खूप गरजेचं आहे, कारण सिलेबस खूप कमी असतो, तुम्हाला फॉर्मॅट माहिती असतो, तुम्हाला क्वेश्चन बँक पण मोस्टली दिलेली असते आणि त्यातनंच प्रश्न येणारे असतात मोस्टली. सो तुमच्यासाठी यात स्कोअर करणं काहीही प्रॉब्लेमॅटिक असणार नाही. मग हा इंग्लिशच्या सिलेबसमध्ये काय काय असणार आहे? फनेमिक ट्रान्स्क्रिप्शन आहे, सफिक्स आणि प्रिफिक्सेस आहेत, सिनोनिम्स अँटोनिम्स आहेत, कोलोकेशन आहेत, डायलॉग रायटिंग आहे, पॅराग्राफ रायटिंग आहे आणि अनसीन पॅसेज. अनसीन पॅसेज म्हणजे काय? तुम्हाला एक पूर्ण पॅराग्राफ दिला जाईल, त्यावर प्रश्न उत्तर विचारले जातील. सो लेट अस सी की एक्झॅक्टली कसा असणार आहे हा फॉर्मॅट. हे तुमचं फर्स्ट पेज असणार आहे जे सर्वांसाठी कॉमन असणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र. दिस विल बी द कॉमन पेज ऑल ओव्हर महाराष्ट्र. सो यू नीड नॉट बेअर. लेट्स सी क्वेश्चन नंबर 1 ए. आन्सर फॉलोइंग क्वेश्चन्स इन 3 to 4 सेंटेन्सेस एनी 5. म्हणजे आता इथे 3 to 4च्या ऐवजी तुम्हाला एका वाक्यात उत्तर लिहायची आहेत आणि मोस्टली एका वाक्यामध्ये उत्तर दिल्यानंतर तुम्हाला त्याचं वाक्यात उपयोग पण करायचा आहे. तर मी बघा, पहिलं आहे राईट फनेमिक ट्रान्स्क्रिप्शन. फ्रेंड आणि लाईफ याचं फनेमिक ट्रान्स्क्रिप्शन तुम्हाला लिहायचं आहे. फनेमिक ट्रान्स्क्रिप्शनसाठी तुम्हाला 44 सिम्बल माहिती असणं गरजेचं आहे आणि प्रायमरी स्ट्रेस आणि सेकंडरी स्ट्रेस माहिती असणं गरजेचं आहे. जसं फ्रेंडचं मी तुम्हाला दिलेलं आहे फनेमिक ट्रान्स्क्रिप्शन फॉर ए न ड आणि लाईफचं ल आई फ. सो अशा प्रकारे तुम्हाला करायचं असेल. ज्याला 44 सिम्बल माहिती आहेत तो नक्कीच हे चांगल्या प्रकारे करू शकेल. इफ यू डोंट नो 44 सिम्बल्स यू आर नॉट गोइंग टू डू दिस फनेमिक ट्रान्स्क्रिप्शन. अँड बिसाइड्स दॅट यू शुड ऑल्सो नो द एक्झॅक्ट ऑर करेक्ट प्रोनाउन्सिएशन ऑफ द वर्ड दॅट इज गिवन. दुसरं आहे स्पेल द फनेमिक ट्रान्स्क्रिप्शन ऑफ दीज वर्ड्स. क अ फ ई आणि दुसरं आहे प र ॲ क ट ई क अ ल. So this is the phonemic transcription of these two words and you have to come up with the spelling like coffee and practical. In red marks I have given you the answers. In that manner you have to write in examination. Make a word using the prefix un and use the word in your own sentence. Un हा prefix वापरून तुमचा एक शब्द तयार करायचा आणि तो शब्द तुम्हाला एका वाक्यामध्ये लिहायचा आहे. जसं की अनहेल्दी तुम्ही कोणतंही तयार करू शकता आणि तो शब्द तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. जसं मी केलेलं आहे आउटसाइड फूड इज अनहेल्दी समटाइम्स. सो तुम्हाला सुद्धा तसाच वापर करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे मेक अ वर्ड युझिंग द सफिक्स मंट अँड यूज द वर्ड इन युअर ओन सेंटेन्स. 2-2 मार्कांसाठी हे प्रश्न आहेत. मग आता मंट हा जो सफिक्स आहे याचा वापर करून मी एक शब्द तयार केला आहे मॅनेजमेंट आणि त्याचं वाक्यात उपयोग केलेला आहे माय मदर इज अ मॅनेजमेंट गुरु ऑफ माय हाऊस. अशा प्रकारे तुम्ही तुमचा कोणताही शब्द तयार करू शकता आणि तुम्हाला त्याचं वाक्यात उपयोग करायचा आहे. सो दीज आर द क्वेश्चन्स विथ द आन्सर्स अँड यू मस्ट हॅव अंडरस्टूड बाय दिस व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू.
The next question is identify synonym of accurate from the following alternatives and use the synonym in your own sentence. बघा, accurateचा समानार्थी शब्द शोधून काढायचा या 4 पैकी, आणि तो जो 4 पैकी जे आन्सर असेल ते आन्सर तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. पुष्कळ वेळा पोरं काय करतात, accurateचाच वाक्यात उपयोग करतात. नो, त्याचं जे आन्सर आहे, जसं आता accurateचं करेक्ट आन्सर आहे करेक्ट, मग करेक्ट या शब्दाचा वापर केलेला आहे बघा. टीचर्स एक्सपेक्ट करेक्ट आन्सर्स फ्रॉम स्टुडंट्स. तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे ते करायचं आहे. यू नीड टू यूज द करेक्ट आन्सर इन युअर ओन सेंटेन्स, नॉट द गिवन वर्ड. पुढचे आयडेंटिफाय अँटोनिम ऑफ काइंड फ्रॉम द फॉलोइंग अँड यूज द सिनोनिम, यूज द अँटोनिम इन युअर ओन सेंटेन्स. तिथे सिनोनिम नको, अँटोनिम पाहिजे. मग त्या काइंडचं अँटोनिम काय आहे? क्रुअल. मग क्रुअलचा वापर केला आहे. डोंट बी क्रुअल इन युअर बिहेवियर. सो यू नीड टू यूज इट. पुढचा प्रश्न आहे कलोकेशनचा. यूज द कलोकेशन इन युअर ओन सेंटेन्स लाईक पे अटेन्शन, इन सर्च ऑफ. मग पे अटेन्शन आणि इन सर्च ऑफ असा वाक्यात उपयोग करायचा आहे की ते एक्झामिनरला समजेल की तुम्हाला त्याचा अर्थ समजलेला आहे. यू ऑल नीड टू पे अटेन्शन, राईट? नॉलेज इज नॉट फ्री, यू ऑल नीड टू पे अटेन्शन. पे अटेन्शनचा वापर मी योग्य प्रकारे केलाय, तुम्हाला सुद्धा तसं करून दाखवायचं आहे. इन सर्च ऑफ, आय एम इन सर्च ऑफ अ स्टुडंट हू विल स्कोर 100% मार्क्स इन इंग्लिश अँड आय रिअली मीन इट. तर अशा प्रकारे तुम्हाला वाक्यात उपयोग त्याचा करायचा आहे. पुढचा क्वेश्चन 2 आहे 20 मार्कांचा. पहिला 10,000चा आला, हा 20चा आहे. अटेम्प्ट एनी 5 आउट ऑफ 7 गिवन बिलो. म्हणजे 7 पैकी 5 लिहायचे आणि प्रत्येकाला 4 मार्क्स आहेत. असे 20 मार्कांचा हा प्रश्न आहे. बघा, डेव्हलप अ डायलॉग बिटवीन अ फादर अँड सन ऑर डॉटर हू आर टॉकिंग अबाउट बॅड इफेक्ट्स ऑफ युझिंग मोबाईल फोन. मग त्याचा पूर्ण डायलॉग मी बघा, सनचा डायलॉग येलोमध्ये दिलेला आहे आणि फादरचा रेडमध्ये दिलेला आहे. तुम्ही अशा प्रकारे बघा, डायलॉग लिहित असताना बिगिनिंग करायची आहे, डेव्हलप करायचं आहे आणि कन्क्लूड पण करायचं आहे. आणि डायलॉग असे लिहायचे आहेत की ते फक्त क्वेश्चन आणि आन्सर्स वाटले नाही पाहिजे, ते इंटरडिपेंडंट असले पाहिजे. डॅड, आय वॉन्टेड the meaning of a few new words and my mobile gave me the answer in seconds. मग फादर काय म्हणतात? It really wonderful to get the answer of almost all doubts from mobile phone. Your generation is lucky to have such a gadget in your hand. मग सन काय म्हणतो? Yes dad, but if it rings during lecture hours the teachers get irritated and punish us. Father, true, it's a disturbance during meetings, cinema hall, places of prayers, funerals and many such occasions. सो तुम्हाला अशा प्रकारे सुरुवातीला ग्रीटिंग जरी केलं तुम्ही, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, हाय, हाव आर यू, असं पण चालेल. नंतर तुम्ही डायरेक्टली जो टॉपिक दिलेला आहे डायलॉगचा त्यावर यायचा आहे आणि तो डेव्हलप करायचा आणि कन्क्लूड सुद्धा करायचा आहे. पुढचा एक डायलॉग आणखी आहे, डेव्हलप डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड्स हू आर टॉकिंग अबाउट देअर कॉलेज लाईफ. हा तुमच्याशी निगडीत असेच तुम्हाला कॉन्सेप्ट दिलेली असेल किंवा टॉपिक दिलेला असेल की जो तुमच्या वयानुसार तुम्हाला तो झेपेल आणि त्यानुसार तुम्ही तो लिहाल आणि त्यानुसार तुम्ही तो लिहाल. तर बघा, आर्यनचे डायलॉग्स मी येलोमध्ये केलेले आहे आणि ऋषीचे जे आहेत ते तुम्ही तुमचं स्वतःचे नाव लिहू शकता किंवा काही लिहू शकता. जसा टॉपिक असेल त्याच्यानुसार तुम्ही तो लिहायचा आहे. नंतर राईट कन्व्हर्सेशन. कन्व्हर्सेशन म्हणजेच डायलॉग, त्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. बिटवीन युअर इंग्लिश टीचर अँड युअर क्लास मॉनिटर अबाउट द वेज बाय विच इंग्लिश स्पीकिंग कॅन बी डेव्हलप्ड. बघा, याच्यामध्ये तिन्ही कामं मी केलेली आहे. तुम्हाला टिप्स पण दिलेले आहेत, त्याचप्रमाणे तुम्हाला डायलॉग रायटिंगचं पण एक गाईडलाईन मिळालेली आहे. सो तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे. जसे इंटरडिपेंडंट डायलॉग आहेत, जशी ओपनिंग आहे, त्याच्यानंतर त्याचं डेव्हलपमेंट आहे, त्याच्यानंतर त्याची कन्क्लुजन आहे, अशा प्रकारे तुम्हाला द्यायचं आहे. आणि लक्षात ठेवा, कमीत कमी 4 मार्कांसाठी कमीत कमी 8 डायलॉग म्हणजे 4 एका स्पीकरचे तुम्हाला यायलाच पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही 12 पर्यंत करू शकता. खूप येत आहे म्हणून खूप लिहित बसायचं नाही. 4च्या जास्त तुम्हाला काही मार्क्स मिळणार नाही आहेत. नंतर डेव्हलप अ पॅराग्राफ ऑफ अ बॅगर. बघा, पॅराग्राफ डेव्हलप करत असताना पहिलं सेंटेन्स जे असायचं ते टॉपिक सेंटेन्स असलं पाहिजे. ते टॉपिक सेंटेन्स नंतर त्याच्याशी रिलेटेड सगळे इंटरलिंक्ड सेंटेन्सेस असले पाहिजे आणि एकाच पॅराग्राफमध्ये 8 ते 10 ओळींमध्ये किंवा 100 शब्दांमध्ये तो सुरुवातही झाली पाहिजे, त्याची डेव्हलपमेंटही झाली पाहिजे आणि तो कन्क्लूडही झालेला आहे. इनकम्प्लीट पॅराग्राफ लिहायचा नाही. तुम्हाला एक तर नरेटिव्ह पॅराग्राफ विचारला जाईल किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ विचारला जाईल किंवा टेक्निकल पॅराग्राफ विचारला जाईल किंवा तिन्ही पॅराग्राफ दिले जातील, त्यापैकी 2 कोणते तरी तुम्हाला लिहावे लागतील. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित तयारी करून यायची आहे. आणि पॅराग्राफचा टॉपिक असाच दिला जाईल की तो तुमच्या वयानुसार असेल. यू विल गेट द टॉपिक ऑफ पॅराग्राफ ॲज पर युअर एक्सपोजर, नॉट बियॉन्ड युअर एक्सपोजर, नॉट बियॉन्ड युअर एज.
असा एकदम टफ दिला जाणार नाही. यामध्ये तुमचं ग्रामर टेस्ट केलं जाईल, तुमचा लिंक आहे की नाही प्रत्येक वाक्यामध्ये ते टेस्ट केलं जाईल, त्याचप्रमाणे प्रॉपर बिगिनिंग, डेव्हलपमेंट आणि एंड आहे की नाही ते पण टेस्ट केलं जाईल. तुमचे स्ट्रक्चर कसं आहे वाक्याचं ते पण टेस्ट केलं जाईल, स्पेलिंग एरर्स आहेत का ते पण बघितलं जाईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला 4 पैकी मार्क्स मिळतील. पुढचा पहिला पॅराग्राफ आहे डेव्हलपर पॅराग्राफ ऑन सिलिंग फॅन. बघा हा टेक्निकल आहे. टेक्निकल पॅराग्राफ लिहित असताना खूप छान लिहायचं आहे तुम्हाला. त्याची डेफिनेशन लिहायची आहे, त्याचे कंपोनंट्स कोणते आहेत, त्याची ऑपरेटिंग सिस्टम कशी चालते, त्याचे फंक्शन्स काय काय आहेत, त्याची सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स काय आहेत, त्याची ऑपरेटिंग इन्स्ट्रक्शन्स काय आहेत, या सर्व गोष्टी टेक्निकल पॅराग्राफमध्ये व्यवस्थित आल्या पाहिजे. म्हणून जे जनरल टेक्निकल गोष्टी जसं मोबाईल फोन, सिलिंग फॅन, कम्प्युटर, नंतर टेबल फॅन, नंतर आयरन, नंतर लेथ मशीन, नंतर ड्रिलिंग मशीन किंवा वेल्डिंग प्रोसेस, ह्या अशा गोष्टी तुम्ही थोड्याशा वाचून ठेवायच्या जेणेकरून तुम्हाला काहीतरी लिहिता येईल. आता किंवा आणखी एक तिसरा प्रकार आहे कम्प्लीट द पॅराग्राफ. पॅराग्राफच लिहायचा आहे, फक्त थोडंसं वेगळं तुमची बिगिनिंग, जसं अ मॅन वॉज वॉकिंग ऑन अ टेरेस ऑफ अ टॉल बिल्डिंग, आणि मग ह्याच्या पुढे तुम्हाला हे करायचं जसं आपण स्टोरी सांगतो आहे. एक नरेटिव्ह पॅराग्राफ आहे हा 4 मार्कांसाठी. हा खूप सोपा असतो, परंतु आपण नरेशन करत असताना ती गोष्ट वाटली पाहिजे. आपण एखाद्या ज्या टॉपिक विषयी बोलायचे नाहीये, आपल्याला त्या टॉपिकची गोष्ट लिहायची. जसं मी डार्कनेस हा जर टॉपिक दिला तर डार्कनेस इज समथिंग दॅट पीपल आर स्केअर्ड ऑफ, असं जर तुम्ही म्हटलं तर ते तुम्ही त्या डार्कनेस बद्दल बोलत आहात. तुम्हाला स्टोरी लिहायची आहे. स्टोरीची बिगिनिंग मग कशी कराल? डार्कनेसवरच. It was very cloudy day. Though it was 2 p.m. in the afternoon, it was complete dark. And because of the darkness, we could not see anything in our language lab. And suddenly, अशा प्रकारे तुम्हाला ते नरेशन करायचं आहे.